तर आज खास दिवस आहे. माझ्या नवऱ्याचा वाढदिवस आहे. त्यामुळे आम्ही थोडं बाहेर फिरायला निघालो आहोत. कुठे चाललोय ते तुम्हाला पुढे कळेलच. आणि आज माझं बाळही खूप हुशार झालंय बरं का. नेहमी सारखी पप्पांच्या बाजूलाच जाऊन बसते, पण आज मात्र स्वतःहूनच मागच्या सीटवर जाऊन बसली आणि मला पुढे बसू दिलेलं. तर आता हे बघा नाशिकच्या रस्त्यांचे हाल. नाशिकच्या रस्त्यांची अवस्था सध्या खूपच वाईट झाली आहे. जागोजागी रस्त्यांची कामं सुरू आहेत, खड्डे खोदलेले आहेत. त्यामुळे प्रवास करायलाच खूप वेळ लागतोय. जिथे आपण साधारण 15 मिनिटात पोहोचतो तिथे आता अर्धा तास लागतो. खरंच सध्या रस्त्यामुळे खूपच त्रास होतोय. तरी आजचा दिवस खास असल्यामुळे आज सगळा प्रवास एन्जॉय करत पुढे निघालो आहोत. आणि हो, या सगळ्या गप्पांमध्ये एक महत्त्वाची गोष्ट तर राहूनच गेली बरं का. नमस्कार मंडळी, मी राणी तुमचं मनापासून स्वागत करते माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि जर अजून आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करून टाका बरं का. तर आम्ही आमच्या प्रवासाला सुरुवात केली. वातावरण एकदम छान होतं. ऊन तर होतंच, पण गाडीत एसी सुरू असल्यामुळे फारसा त्रास जाणवला नाही. मला थोडा वेळ वाटलं होतं की कदाचित पाऊस येईल, पण तसं काही झालंच नाही. आणि मग आम्ही पोहोचलो नाशिकच्या सिटी सेंटर मॉलमध्ये. खरं सांगते हा मॉल खूप मोठा आहे. याआधी मी इथे आले होते, पण तेव्हा इतक्या बारकाईने मॉल पाहिलाच नव्हता. मी संभाजीनगर मधल्या प्रोझोन मॉलमध्ये अनेकदा गेले आहे. पण आज मात्र मॉल पाहिल्यावर मला वाटतंय की हा त्यापेक्षाही मोठा आहे. बाहेर पार्किंगची पावती घेतली आणि मग आम्ही आत गेलो. गाडी व्यवस्थित पार्क करून मॉलमध्ये एंट्री केली. वाढदिवस हा आहोंचा होता बरं का. पण एक्साइटमेंट आणि आनंद मात्र माझ्यात आणि खुशीतच जास्त दिसत होती. तर हे बघा खुशी किती मस्त तिच्या पप्पांचा हात धरून चालली आहे. तिला बाहेर फिरायला जायचं म्हणजे खूपच आवडतं. नवीन जागा बघणं, फिरणं आणि मज्जा करणं यामध्ये ती अगदी रमून जाते. आणि खरं सांगायचं तर तिच्या पप्पांचा आनंदही तिच्या भोवतीच फिरत असतो. खुशी आनंदात असेल, हसत खेळत असेल आणि तिने मनापासून एन्जॉय केला असेल, तर त्यांना वाटतं की त्यांचा वाढदिवस खरंच साजरा झाला. त्यांचं असं आहे ना, स्वतःचा आनंद शोधण्यापेक्षा आमच्या दोघींच्या चेहऱ्यावरचं हसू पाहण्यातच त्यांना जास्त आनंद मिळतो. तर मंडळी, हा आहे नाशिकचा सिटी सेंटर मॉल. तुम्ही बघू शकता हा मॉल खरंच किती भव्य आणि मोठा आहे. कदाचित यापेक्षाही मोठे मॉल्स असतील, पण माझ्यासाठी मात्र इतका मोठा मॉल मी पहिल्यांदा इतक्या जवळून पाहिला आहे. त्यामुळे सध्या तरी हाच मला सगळ्यात मोठा वाटतोय. तर आम्ही इथे एका खास कारणासाठी आलो होतो. नेमकं कशासाठी आलो होतो, ते आता तुम्हाला पुढे कळणारच आहे. त्याआधी म्हटलं चला थोडी पोटपूजा करून घेऊया. तसंही मॉलमध्ये गेल्यावर भूक लागतेच ना. कितीही घरून जेवून निघालो तरी मॉलमधल्या खाण्याचा मोह काही आवरत नाही. मग आम्ही खूप दिवसांनी मस्त असा बर्गर ऑर्डर केलेला होता. सोबत गरमागरम पिझ्झाही घेतला. खुशीसाठी कुरकुरीत फ्रेंच फ्राईज घेतल्या. त्यासोबत थंडगार कोल्ड ड्रिंक आणि थोडेसे स्नॅक्सही घेतले. खुशी तर तिच्या आवडीच्या फ्रेंच फ्राईज खाऊन एकदम खुश झाली होती. तिच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून तिचे पप्पाही खूप खुश झाले. आम्हीही निवांत बसून मस्त बर्गर, पिझ्झा या सगळ्या पदार्थांचा मनसोक्त आस्वाद घेतला. पोटपूजा झाल्यावर मग म्हटलं चला आता आपण आपल्या खास कारणासाठी इथे आलो आहोत त्याच्याकडे वळूया. तर मंडळी, अखेर आम्ही पोहोचलो होतो देऊळबंद 2 हा सिनेमा पाहण्यासाठी. खूप दिवसांपासून सिनेमा बघायचा प्लॅन होता आणि आज आहोंचा वाढदिवस पण. यापेक्षा चांगला मुहूर्त अजून कोणता असणार म्हणून थेट थिएटरचा प्लॅन केला. तिकीट आम्ही आधीच ऑनलाईन बुक करून ठेवलेले होते. थिएटरच्या बाहेर चित्रपटाचे आणि महाराजांचे आकर्षक पोस्टर्स लावलेले होते. ते पाहून आम्ही तिथेच छान छान असे फोटोज काढलेले. त्यानंतर आम्ही थिएटरमध्ये प्रवेश केला. तेव्हा अजून सिनेमा सुरू झालेला नव्हता. जाहिराती आणि ट्रेलर सुरू होते, पण माझी उत्सुकता मात्र खूप वाढली होती. कारण या चित्रपटाबद्दल खूप ऐकलं होतं आणि तो मोठ्या पडद्यावर पाहण्याची इच्छा बऱ्याच दिवसांपासून होती. सीटवर बसल्या बसल्या स्क्रीनकडे लक्ष गेलं. तर त्यानंतर सिनेमा सुरू झाला आणि खरं सांगते मंडळी, सिनेमाची सुरुवातच इतकी दमदार होती की पहिल्याच काही मिनिटातच आमचं पूर्ण लक्ष स्क्रीनवर खिळून गेलं. सुरुवातीचं दृश्य, पार्श्वसंगीत आणि सादरीकरण इतकं प्रभावी होतं की अंगावर अक्षरशः शहारे येत होते. जसं जसं सिनेमा पुढे सरकत होता तशी तशी उत्सुकता आणि एक्साइटमेंट आणखी वाढत होती. जेव्हा सिनेमामध्ये स्वामी समर्थांचा प्रकट होण्याचा प्रसंग येतो ना, तेव्हा तो क्षण मी आजही विसरू शकलेली नाहीये. खरं सांगते, त्या म्हणजे सीनवेळी अक्षरशः अंगावर काटा आला होता. जरी तो सिनेमा असला तरी त्या क्षणी मला असं वाटत होतं की स्वामी स्वतः आपल्या समोर उभे आहेत.
वातावरण, पार्श्वसंगीत आणि तो प्रसंग इतका भावस्पर्शी होता की नकळत माझे हात जोडले गेले आणि मान आदराने खाली झुकली. डोळ्यात एक वेगळीच भावना दाटून आली होती. त्या क्षणी नेमकं काय वाटत होतं हे शब्दात सांगणं खरंच खूप कठीण आहे. सिनेमाच्या सुरुवातीलाच इतका सुंदर अनुभव मिळाला की पुढचा संपूर्ण सिनेमा आम्ही अगदी मन लावून पाहिला. कथा, प्रसंग आणि भावना यामध्ये इतके इतके गुंतलो की कसा वेळ गेला समजलंच नाही. आणि आता तर उत्सुकता आणखी वाढली आहे, कारण याच चित्रपटाचा 3रा भागही येणार आहे असं समजलं. त्यामुळे त्याची आतापासूनच वाट पाहायला लागलो आहोत. जर तुम्ही अजून हा सिनेमा पाहिला नसेल तर वेळ काढून नक्की बघा. आम्हाला तर खूप आवडला. आणि एक खास गोष्ट म्हणजे खुशीचा हा आयुष्यातला पहिलाच थिएटरमध्ये पाहिलेला सिनेमा होता. आम्हाला सुरुवातीला थोडी काळजी होती की ती इतका वेळ शांत बसेल का, सिनेमा पाहू देईल का, पण आमच्या छोट्याशा खुशीने आम्हाला आश्चर्याचा सुखद धक्का दिला. ती खूप शांत छान बसली, सिनेमाही बघितला आणि अजिबात त्रास सुद्धा दिलेला नाहीये. त्यानंतर मग आम्ही DIY स्टोअरमध्ये गेलो. म्हटलं चला जरा फेरफटका मारून आणि नवीन काय आहे ते बघूया. पण तुम्हाला तर माहितीच आहे, माणूस जर बघायला गेला तर तो खाली हात तर येणारच नाही ना. 2-4 पिशव्या सोबतच घेऊन येणार. आमचंही अगदी तसंच झालं. तिथे इतक्या छान छान आणि उपयोगी वस्तू होत्या की काही ना काही घेण्याचा मोह आवरलाच नाही. खरं सांगायचं तर DIY मध्ये अनेक गोष्टी अगदी परवडणाऱ्या किमतीत मिळतात. मी याआधी तिथून बऱ्याच वस्तू घेतलेल्या आहेत आणि त्यांचा अनुभवही चांगला आहे. आता हे जे तुम्ही बघत आहात ना, ते मोबाईलसाठी वॉटरप्रूफ कव्हर आहे. म्हणजे पावसाळ्यात किंवा कुठे फिरायला गेलो आणि अचानक पाऊस आला तर मोबाईल सुरक्षितपणे ठेवण्यासाठी आणि फोटोज वगैरे काढण्यासाठी एकदम उपयोगी आहे. यामध्ये मोबाईल ठेवल्यावर पाणी आत अजिबातच जात नाही. आणि या सगळ्यात भारी गोष्ट म्हणजे याची किंमत, आम्ही वॉटर पार्कला जेव्हा गेलो होतो तेव्हा असं कव्हर जवळपास 500 रुपयांना पाहिलं होतं आणि इथे ते फक्त 200 रुपयात मिळालं. मग म्हटलं एवढ्या चांगल्या किमतीत मिळतं तर घेऊनच टाकूया, नाहीतरी आपण नेहमी कुठे ना कुठे फिरायला जातच राहतो. त्यानंतर DIY मधून आम्ही बऱ्यापैकी शॉपिंग केली. आता काय काय घेतलं मी तुम्हाला पुढे दाखवेल. शॉपिंग झाल्यावर आम्ही तिथून निघालो आणि मग मॉलमध्ये फिरत असताना जे नेहमी घडतं तेच आमच्यासोबतही झालं. तुम्हाला तर माहितीच आहे, मॉलमध्ये लहान मुलांसाठी किती आकर्षक गेम्स, खेळणी आणि राईड्स असतात. त्यामुळे मुलांचं लक्ष जाणार नाही असं तर होऊ शकत नाही. इथेही खुशीची नजर एका छोट्या गाडीवर पडली. बस मग तिला ती गाडी चालवायची होती. आता तिच्या त्या गोड हट्टाला नाही म्हणणं आमच्यासाठी कठीण होतं. मग म्हटलं आपण रोज रोज कुठे मॉलमध्ये येतो आणि मग मुलांचं बालपणही असं छोट्या छोट्या आनंदांनी भरलेलं असतं. म्हणून आम्ही तिला त्या गाडीची राईड करू दिली. खुशी तर एकदम आनंदात होती. तिने त्या गाडीमध्ये बसून पूर्ण एक राऊंड मारला. खरं तो राऊंड काही मिनिटांचाच होता, पण तिच्यासाठी तो एखाद्या मोठ्या साहसापेक्षा कमी नव्हता. आणि हो, त्या राऊंडसाठी जवळपास 100 रुपये चार्जेस घेतले. थोडं महाग वाटलं खरं, पण खुशीचा आनंद पाहिल्यावर ते सगळं क्षणात वसूल झालं. काही वेळा पैशांपेक्षा मुलांच्या चेहऱ्यावरचं हसू जास्त मौल्यवान असतं. त्यानंतर मॉलमध्ये मी हा एक नवीनच प्रकार बघितलेला. मी तरी हे पहिल्यांदा बघत होते. एक मोठा फुग्यासारखा एरिया तयार केलेला होता आणि त्यामध्ये भरपूर छोटे छोटे रंगीबिरंगी बलून्स होते. त्यात सतत हवा सोडली जात होती. त्यामुळे मुलं त्यामध्ये उड्या मारत होते, मस्त खेळत होते. खुशीची नजर जशी त्या बलून झोनवर पडली तसं तिने खेळायचं ठरवूनच घेतलं. मी सुरुवातीला थोडं नको म्हणत होते, मग विचार केला आपण रोज रोज कुठे असे फिरायला येतो आणि मग मुलांना त्यांच्या आवडीच्या गोष्टी करू दिल्या तर त्यांचा आनंद वेगळाच असतो. मग आम्ही तिलाही तिथे खेळू दिलं आणि काय सांगू मंडळी, तिने तर त्या बलून झोनमध्ये अक्षरशः धमाल केली. उड्या मारणं, धावणं, बलून्समध्ये लोळणं. ती इतकी आनंदात होती की तिच्याकडे बघून आमचाही चेहऱ्यावर हसू येत होतं. आणि तिच्या पप्पांना तर खासच आनंद झाला होता. खुशीला एवढा आनंदात बघून, एन्जॉय करताना पाहून त्यांना वाटत होतं की त्यांचा वाढदिवस खऱ्या अर्थाने साजरा झाला. त्यांच्यासाठी महागडी भेटवस्तू किंवा मोठं सेलिब्रेशन महत्त्वाचं नव्हतं, तर त्यांच्या मुलीच्या चेहऱ्यावरचं ते निरागस हसू सर्वात मोठी भेट होती. घरी जायला खूप उशीर झाला होता, त्यामुळे मग आम्ही वाटेत एका हॉटेलमध्ये थांबलो. दिवसभर फिरल्यामुळे आम्हाला तिघांनाही खूप भूक लागली होती. आम्ही मस्त अशी व्हेज थाळी ऑर्डर केली आणि खरंच जेवण पण एकदम स्वादिष्ट होतं. दिवसभराच्या धावपळीनंतर मस्त तिघांनी बसून जेवण केलेलं, त्यामुळे दिवसाचा शेवटही खूप छान झाला. खरं तर माझ्या मनात त्यांचा वाढदिवस अजून थोड्या वेगळ्या पद्धतीने साजरा करण्याचा विचार होता. केक आणायचा, छोटंसं सेलिब्रेशन करायचं आणि सगळं ठरवलं होतं.
पण वेळेअभावी ते आज करता आलं नाही. पण याचा अर्थ असा अजिबात नाहीये की वाढदिवस साजरा झाला नाहीये. उलट आजचा संपूर्ण दिवस आमच्या मनासारखा गेला. आम्ही एकत्र फिरलो, सिनेमा पाहिला, शॉपिंग केली, खुशीने मनसोक्त मज्जा केली आणि खूप सुंदर आठवणी तयार झाल्या. तरी त्यांच्या वाढदिवसाचं खास सेलिब्रेशन माझ्या मनात अजून बाकी आहे आणि ते तुम्हाला लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारे आमचा हा सुंदर दिवस संपला. तर मंडळी, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि जर अजूनही तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, तुमच्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना शेअर करा. पुन्हा भेटूया आपण नवीन एका छान व्हिडिओ सोबत. तोपर्यंत काळजी घ्या, आनंदी राहा, हसत राहा आणि आपल्या माणसांसोबत सुंदर क्षण जपत राहा.